डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे, याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते। म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय का 21 लाख अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत, यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार। आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आम्ही केंद्राकडनं